नमस्कार, माझं नाव विजय ईश्वर मोरे। माझ्या घरी मी सोलर प्रोजेक्ट बसवलेला आहे। तर मॅडम, हा जो प्रोजेक्ट आहे किती किलोवॅटचा प्रोजेक्ट आपण बसवला आहे? आपण 8 किलोवॅटचा 8 बसवला आहे। किलोवॅटचा आहे। आपण ऑन ग्रिडच्या पद्धतीमध्ये हा बसवला आहे, सो तुम्हाला सबसिडी बेनिफिट हा मिळणार आहे। साधारण 78,000 रुपये हा सबसिडी बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे। बरं, तर मग हा सोलार प्रोजेक्ट बनविण्यापाठी तुमचं मेन उद्देश काय होतं? मेन उद्देश असं होतं की आम्हाला त्या अगोदर लाईट बिल खूप येत होतं। अच्छा, मग खूप जास्त प्रमाणामध्ये, म्हणजे आता पावसाळ्या दिवसात आणि हिवाळ्या दिवसात थोडंसं कमी असायचं, पण उन्हाळ्यामध्ये म्हणजे साधारण मार्चपासून म्हणजे अगदी 11-12 हजारापर्यंत आम्हाला लाईट बिल येत होतं। पेरी ऊर्जाबद्दल तुम्हाला कशी माहिती मिळाली? पेरी ऊर्जाची माहिती आम्हाला आमच्या एका मित्रांनी, म्हणजे आमच्या साहेबांच्या मित्रांनी दिली, किंवा त्यांनी त्यांच्या घरी बसवलाय तो। मग त्यांनी नाव सुचवलं होतं आणि कंपनीचं नाव सांगितलं होतं, तुम्ही यांचं बसवा, तुम्हाला त्याचा लाईट बिलसाठी बऱ्यापैकी फायदा होईल। आणि म्हणून मग आम्ही विचार केला की आपण एक मीटिंग ठेवूया, बघूया की काय याच्यामध्ये नेमकं। आम्हाला त्यातली काहीच माहिती नव्हती, पण तुमच्या कंपनीच्या लोकांनी आल्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली। तर कुणाल आमच्याकडे आलेले होते आणि मग त्यांनी आम्हाला खूप छान माहिती सांगितली आणि त्याच्यामुळे आम्ही पण कन्व्हिन्स झालो। आम्हालाही असं वाटलं की नाही, आपल्या घराला बंगल्यासाठी आपल्याला हा प्रोजेक्ट बसवणं आवश्यक आहे, आणि म्हणून मग आम्ही तो बसवण्यासाठी तयारी सुरू केली। सोलार बसवल्याच्या नंतर त्याचं जे आउटपुट आहे किंवा त्याच्यातून तुम्हाला बिलामध्ये होणारा जो फायदा आहे, याच्याबद्दल तुमचा अनुभव कसा आहे? हां, फरक जाणवला आहे। म्हणजे जसं सोलर बसवलंय तेव्हापासून म्हणजे जे 11,000चं बिल होतं आमचं, ते बऱ्यापैकी कमी आलेलं आहे। म्हणजे खरं म्हणजे सुरुवातीला अगदी 1,500-2 हजारच आलं आणि नंतर वाढेल एखाद्या वेळेस। त्यामुळे मला असं वाटतंय की 2-2.5 पर्यंत जरी आलं तरी पण हरकत नाही। जे आपण 11,000 भरत होतो त्याच्याऐवजी 2-2.5-3 पर्यंत सफिशियंट आहे, म्हणजे आपण टेन्शन नाही तेवढं। असा गैरसमज म्हणजे असं मला याची कल्पना नव्हती की आपण सोलर बसवणार म्हणजे आपला पूर्ण टेरेस ऑक्युपाय होऊन जाईल। ओके। पण नंतर जेव्हा समोर सांगितलं आम्हाला कुणालने की तसं काही होणार नाही, आम्ही टेरेसवर पत्रे बसवलेले आहेत, तर तुमच्या पत्र्यांवरच ते सगळे लागू शकतात। म्हणजे तो एक माझा पॉईंट हे झाला की क्लिअर झाला की आपले टेरेस आपल्याला वापरायला मिळणार आहे। पण दुसरी गोष्ट अशी होती की त्याचा शॉक बसतो का, मुलं जातात वरती, समजा काही करत असताना काही शॉक बसला तर आपण त्याला जबाबदार, म्हणजे तेवढं प्रत्येक वेळेला आपण वरती जाणार नाही। तर मग तोही आमचा पॉईंट क्लिअर झाला की त्याला शॉक वगैरे काही बसत नाही, आर्थिंग दिलेली आहे त्याला प्रॉपर, त्याच्यामुळे तो शॉक बसणार नाही हे पण आम्हाला कळलं। तुम्हाला अशी भीती होती का ह्याच्यातून काय रेडिएशन वगैरे येतं का, जसं मोबाईल टावर मधून असं काही तुम्हाला होतं? तेही आम्हाला सुरुवातीला वाटत होतं, असं काही नाहीये। आणि दुसरी गोष्ट असं होतं की मला असं वाटलं की त्यातनं संपूर्ण म्हणजे ते नळाला गरम पाणी वगैरे येतं ना, म्हणजे मला कन्सेप्ट नव्हती मला क्लिअर ती। मला असं वाटलं ते बसवलं म्हणजे सगळ्या घरात नळाला पाणी वगैरे ते येणार। मग नंतर मला ते सगळं समजावून सांगण्यात आलं सोलार वॉटर हीटर वेगळे, ते सोलार पीव्ही सिस्टम वेगळी आहे। ते तुमच्या लाईटी थ्रू तुमच्या घरात जसं आहे तसं सगळं चालणार आहे। अगदी, पण सोलरच्या याच्याने तुमचं लाईट बिल मध्ये कपात होईल हे कळलं। ओव्हरऑल तुमचा अनुभव कंपनी सोबत कसा होता? कंपनी सोबत चांगला होता। पेरी ऊर्जा कंपनीचा आम्हाला म्हणजे अनुभव चांगला आलेला आहे, आणि आम्ही असं सांगू शकतो शेजाऱ्यांना किंवा अजून कोणी आमच्याकडे माहिती विचारतील त्यांना की बाबा ही कंपनी चांगली आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होऊन तुमच्याकडे सोलर सिस्टीम व्यवस्थित बसू शकते आणि त्याचा तुम्हाला चांगला उपयोग होईल।